शितले यंदा काय विद्यापीठात झळकायचा विचार नाही ना? जित्या लका बाप जन्मात कधी आपण अभ्यास केला नाही, ती करती तर तिला करू दे की. तेच म्हणतोय मी आप्पा. मला वाटलं होतं शीतल आपली परंपरा पुढे चालू ठेवल, पण आता ती बी अभ्यास करायला लागली. माझी परंपरा. जितू काका, मला अभ्यास करू दे की. जित्या हा, नक्की अभ्यासच चाललाय ना? हे बघ, बघितलंस? ही दिसते की. मग कसं असतं, आपलं मन असतं ना, लय भरकटत असतं, त्याला बांधून ठेवायला लागतं. पण बांधताना आहे ना, आपल्याला जी गोष्ट आवडते की नाही, त्यालाच ती बांधून ठेवायला लागतं. म्हणजे म्हणजे हो, मला सांग, तुला पुस्तक वाचायला आवडतं? नाही. म्हणजे बघ, आलं की नाही खरं उत्तर तोंडात. ए शितले, अगं मुळातच तुला जी गोष्ट आवडत नाही त्याच्यात मन कसं गुंतल? पण तुला कुणी सांगितलं माझं मन कशात लागत नाही ते? सांगायला नाही लागत शितले. रोजच्या पेक्षा कोणी 4 घास कमी खाल्लं की नाही, आपसुक कळतं ते. तसं काय नाही, मला तोंड आलंय. मी मगाशी सांगायला काय तोंड नव्हतं? शितले, तुझं ना काय चाललं तुझं तुलाच माहिती असतं. जित्या लका तुमचा काय प्रॉब्लेम आहे तीच कळत नाही. तिनं अभ्यास केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम. शितले तू इकडे बघ. अगं अभ्यास करून इथं माझं भलं झालं नाही, आता तुझं होणार आहे होय. आपल्याला काय पैसे मोजायपुरती शाळा आली म्हणजे बाद झालं. आपल्याला काय बॅलिस्टर व्हायचं नाही. लग्नाचं बघू पुढच्या पुढं. काय रे जित्या? हो, मी बी वहिनीला सांगतो, काय गडबड नाही आपल्याला. शितले तू फक्त टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आणि जरा फ्रेश राहत जा. एकदम पॉश राहायचं. असं मस्त पैकी भारी भारी कपडे घालायची आणि पावडर बिवडर लावून मस्त एकदम फ्रेश राहायचं. अगे आपल्याकडे कुणी बघितलं का नाही तर बघणाऱ्याला पण एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. आणि अभ्यासाचं म्हणशील ना तर त्यानं फक्त मार्क मिळतात, अक्कल आपल्यालाच मिळवावं लागते. तुझं काय बी वाईट होणार नाही, तू फक्त हाय तशीच राहा. अशी हसणारी, खिदळणारी, दंगा मस्ती करणारी डॅशिंग शितली बघायची आम्हाला सवय आहे. आणि तशी शितली आम्हाला आमची शितली वाटते. झालं तुमचं? मग आता मी अभ्यास करू? काय तुला काय काम नाही तोय? हा, चल. जीजे, जीजे, काय रे समाधान? अगं कालपासून बघतोय तुझं कशातच लक्ष नाही. जीजे, मला वाटलं तू तरी मन घट्ट करशील. समाधान करमत नाही रे पोरा.
आजीची राहून राहून आठवण येते बघ. तूच असं म्हणायला लागली तर आम्ही कसं करायचं ग? तसं नाही रे पोरा. आजा नाही तर कशातच लक्ष लागत नाही बघ माझं. आज बी तसंच झालंय. तुला खरं सांगू, असं वाटतंय आजी आत्ता इकडून येईल तिकडून येईल म्हणल, ए म्हातारे काय करतेस, गप्पच की जरा. जिजी जिजी करून जवळ येईल माझ्या. जीजी गप, रडू नको आता. एवढा एवढा चौथा असून 4थी-5वीला म्हटला, जिजे मला किकलीच्या जत्रेला जायचंय, 2 रुपये दे. मी दिलं. 4 वाजलं, 5 वाजलं, जीवाची माझी घालमेल झाली. आजा कडूस पडताना आला, तिला मार मार मारला. पोराचं डोळं पाण्याने भरलं. त्यानं हात पुढे केला, हातात गुढी शेव होती. मला म्हणला, जिजी मी तुझ्यासाठी आणली. आजा, आजाला तेव्हापासून मी 4 बोट सुद्धा लावली नाहीत बघ. समाधान्या 2 तास पोरग माझ्या डोळ्यासमोर नव्हतं तर जीव माझा गळ्याची आला होता. आणि आता जीजे, आपला आजा आता देशाच्या रक्षणासाठी गेलाय. असं भाग्य प्रत्येकाला मिळत नसतं. म्हणून तर दाबून ठेवलंय सगळं. पण मनाची समजूत नाही ना काढता येत. म्हणून तर आता मन घट्ट करायचं. अगं आपला आजा जिगरबाज आहे. जिथं जाईल तिथं आपलं नाव काढेल. आणि एकदा पंखात बळ बांधलं की घरटं सोडावंच लागतं. ते फिरून या घरट्यात पुन्हा येणारच. मला वाटतं आजा आयुष्यभर याच घरात राहावा माझ्या बरोबर. मला बी तेच वाटत होतं. जीजे, तू नाही म्हणलीस म्हणून. नाहीतर आजाचं जेडीवर लग्न व्हावं असं लय वाटत होतं बघ मला. मला बी वाटत होतं बघ. काय सांगतीस? अरे आपल्या वाटण्याला काय बी किंमत नसते बघ. त्यांच्या आवडीनिवडी महत्वाच्या. संसार त्यांना करायचाय. लय जवळ असून बी प्रेम टिकत नाही. आणि तसं बी आजीच्या मनात बी नव्हतं. मग मारून मुटकून लग्न करण्यात काय फायदा आहे? ते लग्न जुळलं तर पाहिजे. आता जरी गोड असलं तरी लग्न झाल्यावर सगळी गोष्टी बदलतात बाळा. तू म्हणती तेच बरोबर आहे. समाधान आहे. अरे मी अंगचं बोलत नाही. लय पावसाळे बघितलेत बघ. जीजे, म्हणून तर मी गप्प बसलो. तुझा शब्द मोडला नाही. अगं किती बी मोठा झालो तरी तुझ्यामुळे लहानच आहे मी. होय रे बाळा.